नमस्कार मंडळी, हा व्हिडिओ माझ्यासाठी आणि माझ्या संपूर्ण ग्रुपसाठी खूप खास आहे. कारण आज आपण अशा मित्राचं स्वप्न पूर्ण होताना बघणार आहोत ज्यांनी पुण्यात येऊन स्वतःच्या मेहनतीवर स्वप्न पूर्ण केलं. एक मिडल क्लास कुटुंबातून आलेला मुलगा गाव सोडून पुण्यात आला, जॉब सुरू केला, अनेक अडचणी आल्या, संघर्ष केला, कधी पैशाची चिंता, कधी जबाबदारीचं ओझं. पण एक स्वप्न मात्र कायम डोळ्यात होतं, स्वतःची बाईक घ्यायची. आज अनेक वर्षाच्या कष्टानंतर तो दिवस आला होता. विषय म्हणजे आमच्यापैकी कोणीही ते नातेवाईक नाही, भावकी नाही, पण आमचे मित्रच आमचे कुटुंब आहेत. सुखदुःखात एकामेकीच्या पाठीशी उभा राहणारे हेच आमचे खरे नातेवाईक आहे. मग काय, आम्ही सगळे मित्र शोरूम मध्ये पोहोचलो आणि आमच्या सोबत 2 छोट्या बहिणी सुद्धा आल्या होत्या आणि त्यांचं एकच म्हणणं होतं, दादा आम्हाला ही ब्लॉग मध्ये घे. आणि त्यांच्या ह्या निरागस बोलण्यामुळे दिवस अजून खूप सुंदर झाला. शोरूम मधल्या सगळ्या संपूर्ण प्रक्रिया झाल्या आणि अखेरी ती सुंदर बाईक माझ्या मित्राच्या नावावर झाली. त्या क्षणी माझ्या मित्राच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हाला हे अभिमान वाटत होता. पूजा सुरू असताना एक अनपेक्षित प्रसंग घडला. तिथे देवाच्या रूपात एक किन्नर आला आणि त्यांनी त्याच्या पद्धतीनं आशीर्वाद दिला आणि निघून गेला. तो क्षण खूप वेगळा होता, मनाला स्पर्श करणारा होता. असं वाटलं की खरंच सगळ्यांच्या शुभेच्छा ह्या नव्या प्रवासाला आहेत. त्यानंतर आम्ही स्वामी समर्थ मंदिरामध्ये गेलो, तिथे दर्शन घेतलो, पूजा केली. स्वामीजींनी केलेली पूजा आणि मार्गदर्शन मनाला खूप शांतता देऊन गेली. आमच्या ह्या दिवसातून एक गोष्ट नक्की शिकायला मिळाली, जे लोक कष्ट करून आपली स्वप्न पूर्ण करायचा प्रयत्न करत असतात त्यांना कधीच कमी लेखू नका, त्यांची स्वप्नाची थट्टा करू नका. शक्य असेल तर सपोर्ट करा, कारण त्या स्वप्नाच्या मागे अनेक वर्षाचे कष्ट, त्याग आणि संघर्ष लपलेला असतो. आणि खरं सांगतो, आयुष्यात पैसे कमवण्यापेक्षा अशी माणसं कमवणं खूप मोठी गोष्ट असते, जी प्रत्येक आनंदात आणि प्रत्येक कठीण प्रसंगात वेळी तुमच्या सोबत राहतात. असा हा आमचा विस्मरणीय दिवस. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला ते कमेंट मध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉग मध्ये. जय स्वामी समर्थ.